धन्यता देतात की ते धन्यता आहेत की ते स्वतःच्या विचारात जागृत आहेत, त्यांचे माता पिता धन्य आहेत. परंतु याच्यामध्ये प्रथम कन्येला प्राधान्य देते. पुढी कन्या पुत्र गोष्टी जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. पुढी कन्या पुत्र म्हणजे जे सात्विक मुलं आहे, जे सात्विक मुलं आहे. पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे. जे सात्विक मुलं आहेत ना त्याचा हरिक जगाच्या बापाला होत असतो. परंतु मुलं धार्मिक आहे, मुलं सात्विक आहे. कशावर ठरवायचं? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. त्या अखंड चिंतन भगवंताचं करताय त्या अशा मुलांना आपण सात्विक ठरवायचं. बरोबर? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. त्या अखंड चिंतन विठोबाचे करत असतील ना तुकोबराय म्हणतात की मला त्यांची सेवा करावी. हा जरा अभंगाचा थोडक्यात भाव होता. विठ्ठल माता हे भावार्थ सांगा. आता मी जाऊ का घरी? तुम्ही म्हणाला इथं तुला शेव भाजी खायला बोलवलं का? मी तर सांगण्यासाठी झाले. बरोबर? विठ्ठल विठ्ठल आपली आईचा जो असे जागता धन्य माता पिता दयाची. महाराज याच्यामध्ये आपलं स्वतःच गीत म्हणतात. मग गीत कशाला म्हणावा? गीत कोणतं महिला मंडळ? स्वतःच गीत. दुसऱ्याच्या शेतात जायचं, एखाद्याच्या शेतामध्ये नळ्या रिकाम्या झाल्यासाठी त्या चोरून आणायच्या. झालं आपलं गीत. ते तुमचं गीत आहे का? नाही. दुसऱ्याच्या बंधाऱ्यावर पण नळ्या चोरून आणणं हे आपलं गीत नाहीये. आपलं स्वतःच हित आपल्याला कळायला हवं. बरोबर? काही लोक स्वतःच हितही बघत नाही, दुसऱ्याचंही बघत नाही. स्वतःचंही बघत नाही की आपलं हित कशात आहे आणि दुसऱ्याचंही बघत नाही. म्हणजे ते कसं होतं की एक व्यक्ती होता, तो रोज शेजारच्यानं काही घेतलं ना की तो पण आणायचा. शेजारच्याने गाडी घेतली की तो पण गाडी घ्यायचा. शेजारच्याने बंगला बांधला त्याचप्रमाणे बंगला बांधणार आणि शेजारचा जसा जसा करायचा तसं तो व्यक्ती करायचा. परंतु एक दिवस शेजारचा व्यक्ती तपश्चर्या करता भगवान शिवशंकरांची तपश्चर्या करता बसलेला होता. याला पण कळालं. हा म्हणाला या तपश्चर्या करता बसलाय नक्की हा काही ना काही मागणार. म्हणजे मग आपल्याला पण मागायला हवं. चला आपण पण बसलो. ते दोघे जण तपश्चर्या करता बसले. असा एक हप्ता झाला तसं बसलेले होते दोघंचे दोघं. आता त्या दोघांना एकामेकाचं सहन होत नव्हतं. ते दोघांचे दोघं बसले तपश्चर्या करता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पण एक दिवस भगवान शिवशंकर प्रगट झाले आणि त्यांना सांगितलं मागा आता काय मागायचं. जो व्यक्ती पहिला बसलेला होता ना तो म्हणे महाराज आता तुम्ही त्यांना विचारा. देवा तुम्ही त्याला विचारा की त्याला काय हवं. मग त्याने मागितलं की मग मी मागणार. परंतु तो मग भगवान शिवशंकर त्याच्याकडे गेले. त्याला म्हणाले की मग तुला काय मागायचं? नाही, तो जो मागणार मी तेच मागणार. तुम्ही अगोदर त्याच्या जवळ जा. त्याला काय हवं ते द्या आणि मग त्याला जे दिलं ते मला द्या. परंतु आता हा पहिला व्यक्ती बसलेला होता ना तपश्चर्या करता तो हुशार होता. त्याने काय केलं की हा माझ्यामधून मागतो का? म्हणजे तेव्हा मला काहीच नको, फक्त तू माझं घे. माझं घे म्हणजे काय? माझा एक डोळा अंधा कर, एक हात तोडून मोकळा कर, एक पाय तोडून मोकळा कर. मग आता भगवान शिवशंकर दुसऱ्याकडे गेले आणि दुसऱ्याला म्हटलं आता मग तुला काय मागायचंय? तेव्हा त्याने जे मागितलं ना ते मला हवंय पण त्याच्या दुप्पट पाहिजे. त्याच्या दुप्पट पाहिजे. म्हणजे याचे दोन्ही डोळे गेले, दोन हात गेले, दोन पाय गेले. बरोबर आहे ना? म्हणजे स्वतःचं हितही कळत नाही आणि दुसऱ्याचं हित. आणि त्या दुसऱ्याचंही हात गेला, एक डोळा गेला, एक पाय गेला. म्हणजे त्याचं हित होतं का? त्याचं नुकसान होतं ना. पण तरीही त्याने ती कृती केली. कशासाठी? आपलं पाहून हा दुप्पट मागणार आहे ना याचं पण वाईट होतं. म्हणजे स्वतःच हित पण जागत नाही आणि दुसऱ्याचं हित पण जागत नाही. विठ्ठल विठ्ठल अरे आपली आईचा जो असे जागता धन्य माता पिता
कश्यपाच्या पत्नीला कळालं आपल्या पतीचं हित. कशामध्ये? कयाधुमातेला कळालं की आपला पती आयुष्यामध्ये भगवंताचं नाव घेत नाही आणि त्याच्या राज्यातही देखील तो कोणाला नामचिंतन नामस्मरण घेऊ देत नव्हता. बरोबर? मग एक दिवस हिरण्यकश्यप जंगलाच्या दिशेने निघाला. जंगलामध्ये तपश्चर्या करता बसला. परंतु त्याच झाडावरती एक पोपट बसलेला होता. तो पोपट भगवंताचं भजन करत होता. हरे श्रीमद नारायण नारायण श्रीमद पटत नव्हतं. विठ्ठला 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 विठ्ठला
नाही का? तर भगवंताचं नाम सतत सोबत होतं. आता सत्यपूर पिंपळगाव आहे महाराज, तिथली सत्य घटना आहे. तिथं 7 घरं जळाली, परंतु त्याच्यातल्या एकही व्यक्तीला काही दुखापत झाली नाही. का? तर भगवंताचं नाम सोबत होतं. आणि रामनवमीच्या दिवशीची गोष्ट आहे. रामनवमीच्या दिवशी सकाळी 11 वाजता त्या आरतीला जाणार होते. आता गाव छोटस गाव होतं, त्याच्यामुळे सगळे लोक आरतीला जाणार होते. जे नाही जाणारे ते सुद्धा त्या दिवशी आरतीला गेलेले होते. आणि 7 तारखेलाच मध्ये तिथे कीर्तन झालं. तिथली सत्य घटना आहे. 7 घरं जळाले. नुसते अंगावरचे कपडे होते महाराजांच्या जवळ, दुसरं काही नव्हतं. काहीही नाही तर सगळं जळून भस्मात आलं. त्या भगवंताची कृपा एवढी की सगळ्यांना आरतीला बोलवून घेतलं. सगळ्यांना, सगळे जे येणारे नव्हते ते सुद्धा त्या दिवशी माझ्याजवळ आल्याने म्हणे, महाराज आम्ही कधी ना भजनामध्ये कीर्तनामध्ये ना आरतीला गेलो, कधीच नाही गेलो, परंतु त्या दिवशी आम्हाला काय झालं की आम्ही देखील त्या भगवंताचं नाम घेण्यासाठी तिथं मंदिराकडे गेलो. मारने वाला हे भगवान, बचाने वाला हे आम्ही किती पण आवडलं तर यांच्या लक्षात नाही येणार नाही म्हटलं महाराज. म्हणजे कीर्तन
तर तुम्ही पण कीर्तन आहे ना तुम्हाला सांगितल्या की आपण तुम्ही बाहेर गेला ना तो नाही तर दिसती बोलीची होती कुठून आणली होते त्याला टाकणारे जशी जशी अरे मला धन्यवेशन करायचं नाही सांगितले जशी त्या काय होत काय होत नाही खाऊन घ्यायचं कोण पाहत ना कुठून आणले होते ते रे कोण ते बगरे कुठून आणले होते रे मला नाही माहिती म्हणजे आम्ही बघणार का म्हणजे काही काही लोक आम्हाला बगडे म्हणतात आणि ते चोरता चोरता त्या खपकन खातात धंदा त्यांचा तेवढ्यांना काय काम म्हणतो धंदा म्हटलं का आम्ही तुम्हाला सांगण्याचा अरे संतांना तुमचं हित कळतं त्याच्यासाठी तर हे कीर्तन भजन ठेवलं जातं हिताचा कडवणा आपल्याला आला पाहिजे शोधून या आले संत हित जगाचे संतांना हित कळतं परंतु आजकालच्या मुलांना त्यांचं स्वतःच हित कळत नाही तुम मुझे तंबाकू दो मैं तुम्हें चुना दूंगा कहने वाला गावातला झिपरू पाटील और तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा कहने वाला सुभाष चंद्रजी बोस त्यांच्यासारखं जगायला शिका सात्विक बनायचंय ना आपल्या माता पित्यांना तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या माता पित्यांना आपल्यामुळे धन्यता दिली पाहिजे लोकांना का की काय आई वडिलांचे संस्कार असतील म्हणजे त्यांना धन्यता देतात बरोबर गावातले लोक म्हणजे आपल्यामुळे आपल्या आई वडिलांना गावातल्या लोकांनी धन्यता दिली पाहिजे असं आपण वागलं पाहिजे परंतु नाही आजकालच्या मुलांना फक्त त्यांचं हितही कळत नाही आणि दुसऱ्याचंही हित कळत नाही म्हणजे त्यांचं स्वतःच नाही आणि आई वडिलांचं नाही त्या तुमच्या आई वडिलांचं हित फक्त तुमच्यात असतं कसं की आपल्या मुलाचं चांगलं झालं पाहिजे दुसरं काहीही नाही त्यांना फक्त तुमच्या हिताची गरज असते जर तुम्ही चांगलं वागाल ना तर काही हरकत नाही त्यांना फक्त तुम्ही चांगले असलं म्हणजे सगळं काही चांगलं आहे सगळा परिवार तुमचा चांगला राहणार विठ्ठला विठ्ठला मग त्याच्यासाठी सांगते तुकाराम महाराज सुद्धा सांगतात की आपुलिया हिता धन्य माता पिता दयाची धन्यता देतात महाराज जे मुलं सात्विक असतील जे स्वतःच्या हिताला जागृत असतील त्यांच्या माता पित्यांना महाराज धन्यता देतात मग त्याच्यामुळं आपण हे सात्विक आपलं हित आपल्याला कळायला हवं जसं भक्त प्रल्हादाला कळायला तुम्हाला वाटतं ना महिला मंडळ की आपल्या पोटी चांगला पुत्र जन्माला यावा सुभाषचंद्रजी बोस आपल्या पोटी आपली चांगली महाराणी लक्ष्मीबाई झाशीची राणी किंवा माँसाहेब जिजाऊ अशा सगळ्या जे कार्य आहे सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर यांच्यासारखे मुले आपल्या पोटी जन्माला यावे असं आपल्याला वाटतं ना वाटतं बरोबर कारण परंतु आजकालच्या ह्याही मुलींना त्यांचं स्वतःच हित कळत नाही कारण ते आम्ही नवोदयची परीक्षा देण्यासाठी गेलो आणि तिथं चेकिंग झाली 8वीची नवोदयची परीक्षा देण्यासाठी गेलो तिथं चेकिंग झाली कशाची की मुलींनी काही आणलं तर नसेल कॉफी प्यायची नाही बरं का ते असतात म्हणजे आणलं तर नसेल काही मग त्या चेकिंग झाल्या म्हणजे आपण कशात कमी नाही बरं का कशातच कमी नाही मुली ती चेकिंग झाली त्याच्या एका मुलीचं विमलची पुढे निघली कशाची मग तेव्हा कळलं की आपण कशात कमी नाही आहे सगळ्यात पुढे दारात बसल्या दोषी सासू सुनाग
तिला तंबाखू सुना मागतात म्हणजे दारात बसल्या दोघी चालू सुना एका काट्या तंबाखू दुसरी मागत्या तुम्हाला कसं कळतं नक्कीच पटकन उत्तर देतात सुना ग वा वा महिला म्हणतात तुम्ही सारखेच विठ्ठल आहे त्याला